तो ये बहुत बुरी बात है, जो हमारे लिए शर्म की बात है कि हमारा मुल्क जो है वो अत्याचारियों का साथ दे रहा है और मजलूमों का साथ नहीं दे रहा है। तर इस्रायलने हल्ला केल्याची काही दृश्य आपण बघतोय। इस्रायलने अमेरिकेच्या साथीने इराणवर हल्ला केलाय। पश्चिम आशियाई देशांमध्ये आता पुन्हा एकदा युद्ध स्थिती निर्माण झालेली आहे। तणावपूर्ण वातावरण या भागामध्ये निर्माण झालेलं आहे, कारण महत्त्वाचं जे देश आहे इराण इस्रायल यांच्यामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे आणि अमेरिकेने सुद्धा या सगळ्यांमध्ये उडी घेत इस्रायलची मदत केली आहे आणि इराणवर हल्लाबोल केलाय। आता अमेरिका आणि इराणमध्ये तणावपूर्ण स्थिती काही दिवसांपासूनच तयार झालेली होती आणि इस्रायलच्या साथीने आता अमेरिकेने हे हल्ले केल्याचं कळतंय। तेहरानमध्ये हे हल्ले झालेले आहेत, मोठ्या प्रमाणात इराणमध्ये हे हल्ले करण्यात आले आणि इराणने देखील याचं सडेतोड प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे। इराणने देखील इस्रायलवर हल्लाबोल केलाय। अमेरिकेचं जे तळ होतं त्यावर इराणने हल्लाबोल केल्याची माहिती समोर येते आहे। त्यामुळे युद्ध तुम्ही सुरू केलं ते आम्हीच संपवणार अशा आशयाची प्रतिक्रिया आता थेट इराणकडून देण्यात आली आहे। तर आपण बघतोय या युद्ध स्थितीच्या पार्श्वभूमीवर, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता हवाई जो काही रूट आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि इराण आणि इराकमध्ये आपण बघतोय दोन्ही देशांमध्ये आता हवाई रूट जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। कुठलंही विमान आता तिथून उड्डाण घेऊ शकणार नाहीये। आता हे लाईव्ह अपडेट्स आपण बघतोय। बाकीच्या देशांमध्ये विमानाचा प्रवास हा सुरूच आहे, पण इराण आणि इराकमध्ये आपण बघतोय, सिरिया देखील आहे त्याच्यामध्ये, या तीन देशांमध्ये आता विमानाचा प्रवास हा बंद करण्यात आला आहे। हवाई मार्ग त्या देशांकडून बंद करण्यात आलेले आहे, कारण मोठमोठे हल्ले हे इराणवर झालेत। सकाळपासून हल्ल्यांचे आवाज येत आहेत, त्यामुळे त्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आता हवाई तळ हे हवाई मार्ग बंद करण्यात आलेले आहेत। तेच दृश्य आपण आता हे बघतोय लाईव्ह, की आता कुठे कुठे नेमका विमान प्रवास होऊ शकतोय आणि कुठे हा विमान प्रवास होऊ शकत नाहीये। इराण आणि इराकमध्ये पूर्णपणे विमान प्रवास बंद करण्यात आलेला आहे। हवाई रूट तिथे बंद करण्यात आलाय, कारण आपण बघतोय दृश्यांमध्ये मोठमोठे हल्ले इराणमध्ये होत आहेत आणि त्याच हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे हवाई जे रूट आहेत ते बंद करण्यात आलेत, जेणेकरून सामान्य नागरिकांना या सगळ्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कुठलाही त्रास होऊ नये आणि खबरदारीचा उपाय म्हणून हे सगळे हवाई रूट बंद करण्यात आलेले आहेत। इराक आणि इराणमध्ये आपण बघतोय कुठल्याही फ्लाईटने उड्डाण घेतलेलं नाहीये, कुठलंही विमान आपल्याला लाईव्ह ट्रॅकिंगमध्ये दिसत नाहीये। हे लाईव्ह ट्रॅकिंग आपण बघतोय, या लाईव्ह ट्रॅकिंगमध्ये लक्षात येतं की कुठल्या देशांवर विमानाची वाहतूक सुरू आहे आणि कुठल्या देशांवरती बंद करण्यात आली आहे। त्याच या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इराक आणि इराणमध्ये ही हवाई वाहतूक बंद करण्यात आली आहे, ही पूर्णपणे बंद आहे। त्यामुळे त्या देशांकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही मोठी बातमी आहे। अमेरिका इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यामध्ये तब्रीजमधील बॅलिस्टिक क्षेपणास्त्र स्थळ नष्ट झाल्याचे किंवा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं वृत्त आता समोर येत आहे। तर एक नवीन अपडेट आपल्याला या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर समोर येत आहेत। अमेरिका इस्रायलच्या संयुक्त या हल्ल्यामध्ये तब्रीजमधील बॅलिस्टिक क्षेपणास्त्र स्थळ हे नष्ट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे किंवा त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं एक वृत्त आता समोर येत आहे। या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रेकिंग न्यूज समोर येत आहेत, एक नंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येतात। इराणकडून इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आलाय। इराणने इस्रायलवर 70 क्षेपणास्त्र डागल्याची माहिती समोर येते आहे, तर इस्रायलच्या 4 मोठ्या शहरांवर हल्ल्याची माहिती समोर आली आहे। तर आपण बघतोय इराणच्या 4 मोठ्या शहरांवर हल्ला झाल्याची माहिती समोर येते, त्या हल्ल्याचे दृश्य देखील समोर येत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आता शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे, जेणेकरून सामान्य नागरिकांना या हल्ल्याचा फटका बसू नये। मोठ्या प्रमाणात हे हल्ले होत आहेत, त्यामुळे शाळा आणि महाविद्यालय बंद करण्यात आली। सगळीकडे लॉकडाऊन सारखी परिस्थिती आज इराणमध्ये पाहायला मिळते आहे। पण इराणचे जे लष्करी तळ आहेत ते सज्ज आहेत इस्रायलवर हल्ला करण्यासाठी। त्यांनी काही हल्ले केलेले देखील आहेत। इस्रायलच्या हल्ल्याचं प्रत्युत्तर इराण देखील देत आहे आणि काही दृश्य आपण बघतोय, दृश्यांमध्ये धुरांचे लोट पाहायला मिळत आहेत। या धुरांच्या लोटावरून एक अंदाज लावू शकतो की हा हल्ला किती मोठा असेल आणि या मोठ्या हल्ल्यामध्ये
किती मोठं नुकसान इराणचं झालं असेल या धुरांच्या लोटावरून ती शक्यता आपण वर्तवू शकतो. असेच हल्ले जूनमध्ये देखील इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये झालेले होते. पूर्व सिरियावरून इस्रायली लढाऊ विमानाचं मोठं पथक इराणच्या दिशेने जात असल्याचं वृत्त समोर येत आहे. ही ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. पूर्व सिरियातून इस्रायली लढाऊ विमानाचं मोठं पथक आता इराणच्या दिशेने जात असल्याचं वृत्त आलंय. पालमिराजवळ किमान 20च्या पेक्षा जास्त विमानं आढळलेली आहेत. आत्ताच आपण मॅपमध्ये बघितलं, जेव्हा आपण हवाई ट्रॅकिंग बघत होतो, विमान उड्डाणाची ट्रॅकिंग बघत होतो, इराण, इराक आणि सिरिया हा त्यांच्या जवळचा देश आहे आणि त्याच सिरियावरून इस्रायली लढाऊ विमानांचं मोठं पथक इराणच्या दिशेने जाताना दिसून आलंय.